धुळ्यातील मोहाडी गावामध्ये आई पिंपळा देवी मातेच्या यात्रोत्सवाला सुरुवात झाली। या यात्रोत्सवामध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली। यावेळेस मिरवणूकही काढण्यात आली। तसंच मनोरंजनासाठी लोकनाट्य, तमाशा या कार्यक्रमांचंही आयोजन करण्यात आलेलं आहे। तुळजाभवानी देवीची धाकटी बहीण म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येडेश्वरी देवीची चैत्र पौर्णिमा यात्रा उत्सव सुरू झालेला आहे। आई राजा उदूचा जयघोष करत लाखोंच्या जनसमुदायानं येडेश्वरी देवीचं दर्शन घेतलं। तसंच यावेळेस येडेश्वरी देवीच्या पालखीवर हेलिकॉप्टरनं पुष्पवृष्टी करण्यात आली। सलग सुट्ट्यांमुळे पंढरपुरात भाविकांनी विठ्ठल मंदिरामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली आहे। विठ्ठल दर्शनासाठी आज किमान 3 ते 4 तासांचा कालावधी लागत होता, तर मुखदर्शनासाठी म्हणून काही दिवसांचा कालावधी लागतोय। दख्खनचा राजा श्री ज्योतिबा देवाची चैत्र यात्रा ही अमाप उत्साहामध्ये पार पडली। हलगी सनाई पिपाणीच्या मंगलमय सुरावटींनी सारा डोंगर व्यापून टाकला होता। यात्रेसाठी म्हणून सुमारे 10 लाख भाविकांनी डोंगरावर हजेरी लावली। रणरणत्या उन्हामध्ये भाविक हात जोडून ज्योतिबाच्या चरणी लीन झाले होते। नांदेडच्या बिलोली तालुक्यातील डोणगावात बारस यात्रेनिमित्त काठ्या कावडीची मिरवणूक काढण्यात येते। जवळपास 350 वर्षांपासून गावकऱ्यांनी ही परंपरा जोपासलेली आहे। 5 दिवस चालणाऱ्या या यात्रेमध्ये धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त वाशिममधील बुद्ध विहारामध्ये 5 बाय 7 फुटांची बाबासाहेबांची प्रतिमा साकारण्यात आली। कलाकार सचिन दामोदर यांनी ही रांगोळी काढलेली आहे। यासाठी म्हणून तब्बल 9 तास लागलेले आहेत। तसंच विहारात येणाऱ्या प्रत्येकाला ही रांगोळी भुरळ पाडते। सलग सुट्ट्यांमुळे शिर्डीमध्ये साई भक्तांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली। सकाळपासूनच साई मंदिराच्या दर्शन रांगा हाऊसफुल झालेल्या असून दर्शनासाठी म्हणून तब्बल 5 ते 6 तासांचा कालावधी लागतोय। भाविकांनी गर्दी लक्षात घेता दर्शन सुकर होण्यासाठी म्हणून साई संस्थानानं योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी ही मागणी करण्यात आलेली आहे। चंद्रपुरात वाघिणीचे 3 बछडे पकडण्यात वन विभागाला यश आलेलं आहे आणि या बछड्यांची आई 4 दिवसांपूर्वीच जेरबंद करण्यात आली होती। त्यामुळे बेवारस झालेल्या बछड्यांना पकडून त्यांना संरक्षण देणं गरजेचं होतं। दिवसरात्र शोध घेतल्यानंतर उमा नदीच्या किनाऱ्यावर हे बछडे सापडले। अकोल्यामध्ये काल उत्साहात हनुमान जयंती साजरी करण्यात आली। काल हनुमान जयंतीनिमित्त एक अनोखी पंगतही पार पडली। हनुमान जयंतीच्या निमित्त माकडांसाठी जेवणाचं आयोजन करण्यात आलं होतं। विशेष म्हणजे माकडांनी देखील अगदी शिस्तीत या पंक्तीचा आस्वाद घेत मिष्टान्नानं ताव मारला आहे। राज्यामध्ये विनापरवाना पाळीव प्राण्यांची विक्री करणाऱ्यांवर कारवाई होणार आहे आणि याबाबत मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला आदेश दिलेले आहेत। आईपासून दुरावलेल्या बिबट्याच्या 3 बछड्यांना पुन्हा आईच्या मायेची ऊब मिळवून दिल्याची अनोखी घटना शिरूर तालुक्यातील जातेगाव बुद्रुक इथं पाहायला मिळाली आहे। रत्नागिरीच्या दापोलीत समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीचा थरार पाहायला मिळाला। एरवी घाटमाथ्यावर काळ्या मातीत बैलगाडा शर्यतीचा थरार अनुभवता येतो। ही शर्यत पाहण्यासाठी स्थानिकांसोबतच पर्यटकांनी देखील मोठी गर्दी केली होती। चांदवड जवळील राहुड घाटाच्या पायथ्याशी मृत कोंबड्या रस्त्यालगत फेकण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे ग्रामस्थ आक्रमक झाले असून त्यांनी ग्रामपंचायतीत तक्रार केलेली आहे। दरम्यान कोंबड्या अज्ञात आजारानं मेल्या असल्यानं आरोग्यावर घातक परिणाम होण्याचीही शक्यता आता वर्तवली जाते। शिक्षकांना आणखीन एक शाळाबाह्य काम करावं लागणार आहे। शिक्षकांना आता निरक्षरांचं सर्वेक्षण करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत।
नवभारत साक्षरता कार्यक्रमांतर्गत निरक्षरांचं सर्वेक्षण करण्यासाठी शिक्षण संचालकांनी नुकतीच सूचना जारी केली आहे. पुण्यातील वडगाव मावळ पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी 12 तास वाचन करून महापुरुषांना आदरांजली वाहिली. छत्रपती शिवाजी महाराज, ज्योतिबा फुले आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या संयुक्त जयंतीच्या निमित्तानं हा उपक्रम राबवण्यात आला आणि यासाठी सर्व पुस्तक पंचायत समितीकडून पुरवण्यात आलेले होते. जळगाव जिल्हा प्रशासनातर्फे 77 कोटी पाणीटंचाईचा कृती आराखडा सादर करण्यात आला. जळगावच्या गिरणा, हतनूर आणि वाघूर असे 3 मोठे, मध्यम आणि लघु असे 96 प्रकल्प आहेत. वाढत्या तापमानामुळे गिरणा प्रकल्पामध्ये 31% इतका उपयुक्त जलसाठा शिल्लक आहे. नाशिकमध्ये मड बाथची परंपरा अद्यापही सुरू असून ती जपली जाते आहे. आयुर्वेदिक मातीचा लेप लावून उन्हापासून आणि त्वचेच्या विकारांपासून प्रतिबंध व्हावा या हेतूनं मडबाथचं आयोजन करण्यात आलेलं आहे. संपूर्ण अंगाला मातीचा लेप लावून गाण्यावर नाशिककर थिरकताना दिसले. यवतमाळ जिल्हा प्रशासनानं शासन आपल्या मोबाईलवर हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्याचं उद्घाटन पालकमंत्री संजय राठोडांनी केलं. या उपक्रमामुळे सर्वसामान्य नागरिक आणि प्रशासनामध्ये सुसंवाद वाढेल अशी प्रतिक्रिया राठोडांनी दिली आहे. बांबूच्या झोळीतून रुग्णांना उपचारासाठी न्यावं लागतं आणि त्यासाठी जंगलातून 15 किलोमीटरची पायपीट करावी लागते. गेल्या 2 महिन्यात बांबू झोळीतून जीवघेण्या प्रवासाची ही 3री घटना समोर आलेली आहे. अजित पवारांची तक्रार शिंदेंनी केल्याची माहिती असतानाच दुसरीकडे शिंदेंनी शहांची दुसऱ्यांदा भेट घेतली. सह्याद्री अतिथीगृहावर दोघांमध्ये जवळपास 1 तास चर्चा झाली. तेव्हा फडणवीस आणि अजित पवारांशिवाय झालेल्या या बैठकीमध्ये शहा आणि शिंदेंमध्ये नेमकं काय घडलं याचीच चर्चा आता सुरू झाली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी गोगावलेंना फोन करून तातडीनं मुंबईला बोलावून घेतलेला आहे. कार्यक्रम अर्धवट सोडून परत गोगावलेचे ते तातडीनं मुंबईच्या दिशेनं रवाना झाले. साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीनिमित्तानं अजित पवार आणि शरद पवार एकत्र आले होते आणि या बैठकीचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे. या व्हिडिओमध्ये दोन्ही नेते शेजारी शेजारी बसलेले दिसत आहेत. सध्या हा व्हिडिओ चर्चेचा विषय ठरला आहे. 67,91,91,91,81,लाख हा आपला संस्थेचा मार्च अखेरचा म्हणजे 31 मार्च 2007. निधी वाटपाच्या मुद्द्यावरून भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मोठं विधान केलंय. एकनाथ शिंदे अमित शहांकडे तक्रार करणार नाहीत, कॅबिनेटमध्ये थेट अजितदादांनाच जाब विचारतील असं मुनगंटीवार यांनी म्हटलंय. निधी वाटपावरून खासदार अमोल कोल्हेंनी शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. सासूसाठी भांडणं केली आणि शेवटी सासूच वाट्याला आली असा टोला कोल्हेंनी लगावला. महायुतीत काही आलबेल नाही असं देखील पुढे अमोल कोल्हे म्हणाले. लालबागचा राजा मंडळाचे सचिव सुधीर साळवींची ठाकरे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिवसैनिकांनी मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेतलेली आहे आणि यावेळेस आता आपलं लक्ष मुंबई महानगरपालिका आहे. त्यामुळेच सुधीर साळवींना मोठं पद दिलं असून मुंबई आणि महाराष्ट्रावर संकट बाजूला टाकण्यासाठी एकजूट दाखवा असं आवाहन ठाकरेंनी केलं आहे. औरंगजेबाच्या थडग्याचा अमित शहांकडून समाधी असा उल्लेख करण्यात आला. यावर संजय राऊतांनी जोरदार निशाणा साधला. यापेक्षा वाईट महाराष्ट्रासाठी काय होऊ शकतं असं म्हणत राऊत यांनी अमित शहांवर घणाघात केला. मुख्यमंत्र्यांना ही गोष्ट खटकली नाही का असा सवालही राऊतांनी विचारला आहे. संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांना मंत्री अतुल सावे यांनी कानपिचक्या दिल्या. एका कार्यक्रमासाठी संजय शिरसाट यांना उशीर झाल्यामुळे मंत्री अतुल सावे हे चिडले होते आणि त्यांनी खैरे साहेबांसारखं करू नका, खैरे साहेबांसारखं वागू नका असा टोला त्यांना लगावलेला आहे. आमदार गोपीचंद पडळकरांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची भेट घेतलेली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या त्रिशताब्दी जयंतीच्या पर्वावर एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यासाठी पडळकर यांनी शहांची भेट घेतली. मुंबईच्या पाणी प्रश्नावरून आदित्य ठाकरे आक्रमक झालेले आहेत. पालिकेला दिलेली डेडलाईन संपली आहे. त्यामुळे आता प्रत्येक वॉर्ड ऑफिसवर मोर्चा काढण्याचा इशारा आदित्य ठाकरेंनी दिलेला आहे. मुंबईमध्ये वॉटर टँकर संपावर आहेत आणि त्यामुळे अनेक भागात पाणी टंचाईचा सामना करावा लागतोय.
तर नागपूरचे भूषण गवई भारताचे 52 सरन्यायाधीश होणार आहेत. विद्यमान सरन्यायाधीश संजीव खन्ना हे 13 मे रोजी निवृत्त होत आहेत. गवईंची सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी 24 मे 2019 मध्ये नियुक्ती झाली होती. आता 14 मेला ते न्यायाधीश पदाची शपथ घेतील, तर 23 नोव्हेंबर 2025 ला ते निवृत्त होणार आहेत. मुंबईमध्ये शिंदे गटाचा ठाकरे गटाला धक्का बसलेला आहे. उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेविका संजना घाडी यांनी पक्ष बदल केलेला आहे आणि त्या एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश त्यांनी केलेला आहे. राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत सरकारची भूमिका सकारात्मक आहे. शेतकऱ्याला कर्जमुक्त करून त्याचं मनोबल वाढवण्याचं शासनाचं धोरण आहे, अशी माहिती मंत्री संजय राठोड यांनी दिलेली आहे. शेतकऱ्यांबाबत कॅबिनेट बैठकीत चर्चा झाल्याचंही राठोड यांनी म्हटलं आहे. रत्नागिरीमध्ये पालकमंत्री उदय सामंतांनी पोलीस आणि अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. अंमली पदार्थ मुक्त जिल्हा करण्यासाठी कडक कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलिसांना दिलेल्या आहेत. पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये स्नानासाठी गेलेले 2 तरुण बुडाले आहेत. यातील एकाचा मृत्यू झालाय, तर एकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आलंय. दर्शन कोलते असं मृत तरुणाचं नाव असून तो जळगावातला रहिवासी आहे. अंबरनाथमध्ये दुचाकीवरून जात असताना कट मारल्याच्या रागातून एका तरुणावर चाकूने हल्ला करण्यात आला. अंबरनाथच्या दुर्गादेवी पाडा भागामध्ये ही घटना घडली. जखमीवर शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. अकोल्यातल्या तुळजापूर गावठाणामध्ये रात्री उशिरा एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घुण हत्या झाली आहे. अज्ञात व्यक्तीनं धारदार शस्त्रानं हत्या केली. रस्त्याच्या कडेला एक मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळलाय. नागरिकांनी पातूर पोलिसांना या संदर्भातली माहिती दिली. नागपूर शिक्षण भरती घोटाळा प्रकरणामध्ये आरोपींना पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे. उल्हास नरड आणि पराग पुडकेला 14 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी असणार आहे आणि या प्रकरणात आणखीन कोण कोण सहभागी आहे याचाही आता शोध घेतला जातोय. बनावट कागदपत्राच्या आधारे मुख्याध्यापकपदी मान्यता दिली. त्या प्रकरणी शिक्षण विभागाचे उपसंचालकांनाही अटक झालेली आहे. महिला डॉक्टरला लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केल्याच्या आरोपांखाली IPS अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. दर्शन दुगड असं या अधिकाऱ्याचं नाव असून सध्या नंदुरबारमधील अक्कलकुवा इथं उपविभागीय पोलीस अधिकारी या पदावर ते कार्यरत आहेत. इमामवाडा पोलिसांनी या प्रकरणामध्ये प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. मीरा रोड रस्त्यावरील LR तिवारी कॉलेजच्या रस्त्यावर 2 चोरट्यांनी एका महिलेचं मंगळसूत्र लंपास केलेलं होतं आणि या प्रकरणी मीरा रोड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि त्यानंतर अवघ्या 24 तासात गुन्हे शाखेनं त्यांना बेड्या ठोकल्या. पंढरपूर जवळच्या टेंभुर्णीमध्ये गॅस चोरीचं मोठं रॅकेट उघडकीस आलं. गॅस चोरी करून खासगी व्यक्तींना त्याची विक्री केल्याप्रकरणी राजस्थानमधील 2घांवर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. दरम्यान गॅस विकत घेणाऱ्या खासगी व्यावसायिकांवर मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे पोलीस अशा प्रकारांना पाठीशी घालत असल्याचा आरोप आता केला जातोय. जालन्यामध्ये IPL क्रिकेट मॅचवर सट्टा लावणारे दोघे जेरबंद झालेले आहेत. पोलिसांच्या कारवाईमध्ये 1,57,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त झालेला आहे आणि या प्रकरणी पोलीस अधिकचा तपास करत आहेत. पुण्यातील हडपसर परिसरातील सय्यदनगर भागामध्ये गुंड टिपू पठाणचा पोलिसांनी माज उतरवला. जिथं गुन्हा केला तिथंच पोलिसांनी टिपू पठाणसह त्याच्या साथीदारांची झंड काढलेली आहे. एका महिलेची जमीन बळकावल्याप्रकरणी टिपू आणि त्याच्या साथीदाराला पोलिसांनी अटक केली. नंदुरबारच्या धडगावातील बिलगावाच्या जंगलामध्ये वनविभागानं धडक मारलेली आहे आणि यावेळेस नाल्यामध्ये लपवून ठेवलेल्या 53,000च्या 16 सागवान दांड्या जप्त करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान आरोपी फरार झाले असून त्यांचा आता शोध घेतला जातो आहे. वळूया पुढील बातमीकडे. हृदय शस्त्रक्रियेसारखी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया करून 7 रुग्णांच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी बोगस हृदयरोग तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. कुठे घडली ही घटना पाहूयात या रिपोर्टमध्ये. डॉक्टर मुरली प्रसाद शर्मा अर्थात मुन्ना भाई. बरं, आता कल्पना करा तुम्हाला हार्ट अटॅक आला आणि तुम्हाला विश्वासानं एका डॉक्टरच्या मुन्ना भाईच्या हाती सोपवलं. तो डॉक्टरच बोगस निघाला तर
अगदी असंच घडलंय, अगदी खरं. स्वतःला डॉक्टर एन जॉन केम म्हणवणाऱ्या बोगस डॉक्टरनं 15 हार्ट सर्जरी केल्या आणि त्यातील तब्बल 7 जणांचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. हे प्रकरण काय पाहूया. बोगस नरेंद्रनं लंडनमधील प्रसिद्ध डॉक्टर एन जॉन केम नावानं सर्जन म्हणून भारतात काम केलं. 2.5 महिन्यात 15 जणांवर हार्ट सर्जरी केली, त्यात 7 जणांचा मृत्यू झाला. रुग्णांच्या मृत्यूनंतर बोगस डॉक्टर नरेंद्रनं पळ काढला. प्रयागराजमधून मात्र पोलिसांनी नरेंद्रच्या मुसक्या आवळल्या. मध्य प्रदेशातील दमोह जिल्ह्यात मिशन हॉस्पिटल आहे. या हॉस्पिटलमध्ये लंडनमधील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर एन जॉन केम नावानं नरेंद्र यादव नावाच्या बोगस डॉक्टरनं सर्जरी केली. मात्र तब्बल 7 जणांचा जीव गेल्यानंतर ही बोगसगिरी उघड झाली आहे. यहाँ पे ये जो डॉक्टर है ये नकली नाम से काम कर रहा है. इस नाम के डॉक्टर लंदन में है और इसका नाम नरेंद्र यादव है और इसके ऊपर हैदराबाद में अपहरण का मामला दर्ज है. और जहाँ जहाँ पे भी ये गया है इसने अपनी असली डिग्रियाँ नहीं दिखाई हैं और सारे इसके डॉक्यूमेंट फर्जी हैं और ये किसी भी शहर में 1 माह से ज़्यादा नहीं रहा है. नरेंद्र यादव गेल्या 20 वर्षापासून भारतात वास्तव्य करतोय. बनावट नावानं रुग्णांवर उपचार करतोय. त्यामुळे गेली 20 वर्ष यंत्रणेला गुंगारा देणाऱ्या या बोगस डॉक्टरनं संपूर्ण यंत्रणेवरच सवाल उपस्थित केले. इतकी वर्ष यंत्रणा झोपली होती का? 20 वर्षात बोगस डॉक्टरनं किती जणांच्या आयुष्याशी खेळ केला? असे अनेक सवाल उपस्थित झाले. देशभरात 2 ते 3 लाख बोगस डॉक्टर असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळे निर्ढावलेल्या यंत्रणेला कधीतरी जाग येणार का हेच पाहायचं. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही.